चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण बघणार आहे आता 12वीचा बघा मित्रांनो, आपण अभ्यासक्रम मराठीचा आपण सुरुवात करतोय. बाकीच्या विषयाचा देखील आपण आता अभ्यासक्रम सुरू करणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला जगातील कोणत्याही देशात राहण्याची संधी मिळाली तरी तुम्ही तुमचा भारत देश विसरू शकाल का? आज आपण अशाच मातृभूमी प्रेम व्यक्त करणाऱ्या बहु असं सुंदर बहु असं सुंदर या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, बघा आपल्या देशावरती प्रेम कशा प्रकारे करतात, देशाचा सन्मान कशा प्रकारे केला जातो, आपण या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार, या कवितेचा आपण भावार्थ बघणार आहे. 12वीच्या बोर्ड परीक्षेत ही कविता अतिशय महत्वाची आहे. आज आपण बहु असं सुंदर ही कविता अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यानंतर बघा मित्रांनो, का या व्हिडिओ नंतर तुम्हाला या कवितेचा आशय असेल, भावार्थ असेल आणि परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे जे मुद्दे असतील हे आपण सगळे काय करणार आहे, समजून घेणार. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 12वीच्या आर्ट्सचे व्हिडिओ बऱ्याच जणांची खूप अपेक्षा होती का 12वीच्या आर्ट्सचे सर व्हिडिओ बनवा म्हणून. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, पूर्णपणे व्हिडिओ हे तुमच्यासाठी असणार आहे. तुम्हाला 12वीच्या बोर्ड पर्यंत मागच्या वर्षी देखील आम्ही क्वेश्चन पेपर टाकले होते, जुन्या पीवायक्यू क्वेश्चन पेपर देखील माझ्याकडे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि जे जे व्हिडिओ टाकणार त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे, का याचा पूर्ण भावार्थ पूर्णपणे तुम्हाला काय करायचे, व्हिडिओ बघायचे. ठीक आहे, चला आता मित्रांनो सुरू करूया आपण. बघा बहु असं तो सुंदर, बघा काय, बघा श्री कोलटकर यांनी ही लिहिलेली कविता आहे. बघा मित्रांनो, काय सांगितलं या कवितेमध्ये, सगळ्यात पहिले बघा काय समीक्ष, बघा ठीक आहे ना. आपल्याला देशाविषयी माहिती सांगितली आपल्याला, बरोबर, देशप्रेम व्यक्त करणार आहे. आता आपण सगळ्यात पहिले काम करूया, कवींच्या बद्दल आपण काम करूया, थोडक्यात माहिती घेऊ. बघा काय समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, त्याच्यानंतर कथाकार, कादंबरीकार. महाविद्यालयात शिकत असताना ते समीक्षेकडे वळले. विविध वाङ्मय प्रकारचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षात्मक लेखन सुरूच होते. कोल्हटकर यांनी प्रतिभा बहुमुखी होती. त्यांनी मराठी नाटकाला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याचबरोबर रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही त्यांनी लिहिले. बरोबर आहे. पण बघा, विनोदाचा शस्त्राप्रमाणे वापर व कालातील असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदची वैशिष्ट्ये. दुटपै, बघा काय दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन या काव्यसंग्रह, आत्मवृत्त, काही कथा इत्यादी वाङ्मय निर्मिती बहु असत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्य रचना आहे. बघा महाराष्ट्र गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहे. द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे, तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन पुणे अध्यक्षपद त्यांनी काय भूषवले आहे. अशा प्रकारे आपल्याला काय कवींची माहिती आता भेटलेली. आता आपण बघणार मित्रांनो, का बहु असं तर सुंदर या कवितेचा भावार्थ काय नक्की. बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय बघा मिळणार आहे, तर या कवितेत, या गीतात महाराष्ट्र भूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. उत्तुंग पर्वत रांगामध्ये वसलेल्या गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे. बघा बरोबर आहे. हा आपल्याला महाराष्ट्र, या महाराष्ट्राबद्दल, या देशाबद्दल किती प्रेम आपल्याला आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे बघा, असे गौरवपूर्ण उद्गार या गीतात काढले आहेत. अंतःकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा, नररत्नांची खाण असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे. हे कवीने अतिशय ओजस्वी वाणीत नमूद केले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश ही महाराष्ट्राची काय वेगळी ओळख या गीतातून करून दिले. अशा प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, तसेच महाराष्ट्राच्या थोरवीचे मर्म सर्वांच्या मनात ठसावे अशी अपेक्षा कवीने व्यक्त केलेली आहे. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता कवितेला मी सुरुवात करतोय. यामध्ये आपण महत्वाच्या गोष्टी बघणार आहे आपण, का कवितेमध्ये काय काय आपल्याला सांगितलेलं आहे या भारताबद्दल, या आपल्या महाराष्ट्र मायभूमीबद्दल किती प्रेम दाखवले, किती शौर्य पराक्रम झाले ती, बरोबर आहे, किती इतिहास आपल्याला सांगितलाय, या गोष्टी आपण याच्यावरती काय करणार आता बघून घेणार आहे. ठीक आहे. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया पहिला कडवा. बघा काय सांगितलं आपल्याला, बहु असत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. बघा काय सांगितलं आपल्याला, बहु असत सुंदर संपन्न की महा म्हणजे काय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यात कवी आपल्या महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचे, सामर्थ्याचे आणि वैभवाचे वर्णन करत आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर तो शौर्य, संस्कृती आणि निसर्ग संपन्नतेचा काय संगम आहे. बहु असं तर सुंदर
संपनकी महा. बरोबर आहे. पुढे बघा काय का बहु असो तर सुंदर संपनकी महा म्हणजे काय काय या जगामध्ये अनेक देश सुंदर आहेत, समृद्ध आहे आणि मोठे असतील, पण यामध्ये माझा महाराष्ट्र हा माझा भारत देश हा सगळ्यात सुंदर नटलेला आहे. बघा कवी कोणत्याही देशाचा अपमान करत नाही. ते मान्य करतात की जगात अनेक विकसित असतील, अनेक समृद्ध देश आहेत, परंतु या देशामध्ये माझा महाराष्ट्र, माझा भारत देश हा सगळ्यात मोठा आहे. प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा, परंतु त्या सर्व देशांपेक्षा आपलाच महाराष्ट्रच आपल्याला सर्वात प्रिय आहे. का बरं? कारण मातृभूमीबद्दल असलेले प्रेम हे इतर कोणत्याही आकर्षणापेक्षा श्रेष्ठच असते. बरोबर आहे. त्यानंतर काय आपल्याला सांगितले का बघा या ओळीमध्ये आपल्याला काय दिसून येते की महाराष्ट्रावरील जिव्हाळा आणि अभिमान व्यक्त करते. बघा काय का आपला जो भारत देश आहे, आपला जो महाराष्ट्र आहे, याबद्दल किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे आणि किती अभिमान वाटतो आपल्याला या ओळीवरून आपल्याला दिसायला मिळते. पुढे बघा मित्रांनो, गगनभेदी गिरविन अनु नच जिथे उने आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे. बघा काय गगनभेदी गिरविन अनु नच जिथे उने याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रातील पर्वत इतके उंच आणि इतके भव्य आहेत की त्यांच्यात कोणतीही उणीव नाहीये. सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये सह्याद्रीचे डोंगर पर्वत इतके उंच आहेत, इतके भव्य आहेत की त्यांच्यामध्ये कुठलीही आपल्याला उणीव जाणवत नाही ना ती कधी दिसते. बघा काय का सह्याद्री पर्वत रांगामध्ये सामर्थ्य आणि भव्यता कवी प्रभावीपणे काय करतात आपल्याला याच्यामध्ये दाखवतात. आकांक्षा पुरती जिथे गगन ठेंगणे, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे महाराष्ट्रातील लोकांची स्वप्ने आणि ध्येय इतकी मोठी आहेत की त्यांच्या समोर आकाशही लहान वाटते. बघा काय का आपली स्वप्न, आपली ध्येय, हा जो इतिहास आहे आपला, हा इतिहास यांच्या पुढे आकाशापुढे जर बघितलं तर आकाशही एकदम लहान छोटस वाटतं. असं या कवितेतून आपल्याला काय या ओळीचा अर्थ दिसतोय. पुढे बघा काय का ही ओळ आपल्याला सांगते का मानवी जिद्द असेल, ध्येय असेल आणि प्रगतीची प्रेरणा असेल. कसली असेल? प्रगतीची प्रेरणा असेल. यामधून आपल्याला काय दिसतंय का समजते. पुढे बघा मित्रांनो, अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिणे तेथ अडे काय जलाशयन दाविने. बघा बरोबर आहे. काय सांगितलं आपल्याला का अटकेवरी जेथील तुरुंगी जल पिणे तेथे अडे काय जलाशय नंदाविने. बरोबर आहे. महाराष्ट्रातील शूरवीरांचे घोडे अटकेपर्यंत पोहोचेल मग त्यांना एखादी नदी किंवा जलाशय कसा अडवू शकेल? महाराष्ट्रातील शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज असेल. बरोबर आहे. आपण बघितले का त्यांचा इतिहास आपण बघितलाय मित्रांनो, आणि आपण ह्या इतिहासामध्ये बघत असताना का एखाद्या लढाईसाठी असेल किंवा एखाद्या बाहेर जर जाण्यासाठी असेल तर त्यांना एखादी नदी असेल किंवा जलाशय असेल का डोंगर रांगा असतील त्या कशा प्रकारे अडू शकतील? त्या अडू शकत नाही त्यांना, कारण एवढा इतिहास आपला मोठा आहे. जिथे कवी मराठ्यांच्या पराक्रमाचे आणि धैर्याचे गौरवगान करतात, त्यांच्या वाटेत कोणताही अडथळा टिकू शकत नाही आणि तो कधीही येऊ शकत नाही. आला त्यांना नक्कीच ते सामर्थ्याने पुढे जातील आणि छाती टोकून त्याच्यावरती वार करतील असं आपल्याला समजतंय. पुढे बघा, पौरुषाशी अटक गमे जेत दुह सहा. काय का महाराष्ट्राच्या शक्तीसमोर शत्रूलाही अटक म्हणजे काय? शत्रूलाही अटक म्हणजे सीमा म्हणतो आपण, पार करणे कठीण होते. काय ही जी आपली महाराष्ट्राची सीमा आहे म्हणतो आपण, किंवा जी या सीमेच्या बाहेर शत्रूला जाणं देखील अवघड आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वीरांसोबत जी शक्ती आहे या शक्तीसमोर शत्रूला सामना करणं खूपच अवघड आहे. कवी महाराष्ट्राच्या शौर्याची आणि स्वाभिमानाची स्तुती करतात. पुढे बघा मित्रांनो, या कवड्यात आपल्याला काय दिसते की जगात कितीही सुंदर आणि समृद्ध देश असले, बघा काय दिसतं आपल्याला या पहिल्या कवड्यामध्ये काय दिसतं का जगामध्ये कितीही समृद्ध देश असले, कितीही सुंदर असले तरी महाराष्ट्र सर्वात प्रिय आहे. महाराष्ट्राचे निसर्ग सौंदर्य, सह्याद्रीचे हे डोंगर रांगा असतील, त्याच्यानंतर तेथील लोकांची उंच ध्येय असतील, त्याच्यानंतर मराठ्यांचा पराक्रम असेल, यामुळे महाराष्ट्राचे काय स्थान हे वेगळेच आहे. बघा आपल्याला या पहिल्या कवड्यामध्ये आपल्याला दिसते. बघा ठीक आहे. तर मित्रांनो आता तुम्ही सांगा कवीला महाराष्ट्र प्रिय का वाटतो? आकांक्षापुरती जिथे गगन ठेंगणे, काय सांगितले? आकांक्षापुरती जिथे गगन ठेंगणे असे या ओळीचा असे का म्हटले गेले आहे किंवा या ओळीचा अर्थ काय आणि अटकेचा उल्लेख कशासाठी केलेला गेला आहे? बघा काय सांगितलंय, अटकेचा इथं उल्लेख कशासाठी केलेला आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. पुढे बघा मित्रांनो, आता का
आपण या पहिल्या कवितेमध्ये काय का आपण सुरुवात केली आता का महाराष्ट्राचा जो निसर्ग सौंदर्य वगैरे आपल्याला दिलेला आहे, लोकांच्या जिद्दी असेल, स्वाभिमान असेल, पराक्रमाचा गौरव असेल, या सगळ्या गोष्टी काय आपल्याला या कवितेमध्ये आपल्याला प्रस्तुत केलेल्या आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला का लेखकांना वाटतं का जगामध्ये खूप देश आहे. काय का जगामध्ये खूप ठिकाणं आहेत ती, खूप देश आहेत ती, पण त्यामध्ये आपल्याला काय तर त्यामध्ये सगळ्यात सुंदर बघा काय सगळ्यात सुंदर हा महाराष्ट्रच का वाटतो? कारण या महाराष्ट्राचा इतिहासही इतका मोठा आहे आणि इतिहास इतका पराक्रमी आहे, की शत्रूला देखील काय का अटकेवर सांगितले. बरोबर आहे काय? का शत्रूला देखील तिथून पुढं जाता येत नाही. शत्रूला सुद्धा जाऊन देत नाही. एवढा पराक्रम आहे आपल्या छातीवरती, आपल्या शरीरावरती घाव सोसले आणि या स्वातंत्र्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं नाव करून टाकलं. असे कित्येक महाक्रांतिकारक होऊन गेले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे होऊन गेले. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये का ज्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यामधून दुश्मनाला इकडे-तिकडे आर-पार, पार पळून अशी करून टाकले. असे खूप सारे आपल्याला पराक्रमी शौर्य आपल्याला बघायला मिळतात. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या कडव्याचे आता निसर्ग वैभवाचे वर्णन बघितले आपण. आता या कडव्यात आपण महाराष्ट्राच्या माणसाच्या स्वभावातील उदात्त गुण आणि मराठा मावळ्यांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. बरोबर आहे. आता आपण दुसरीकडे जाणार आहे बघा आता. दुसऱ्या कड्यामध्ये बघा काय सांगितले प्रासाद कशास जेत हृदय मंदिरे सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे रत्नावा मुक्ती काही मूल्य मुळी नुरे रमणीची कुस जिते मृमणी खनी ठरे शुद्ध हेची शीलही उजळवी गृहा बघा अशा प्रकारे दिलेलं आहे. आता याचा भावार्थ काय होतं बघा मित्रांनो म्हणजे काय का या भूमीतील लोकांची मनेच मंदिरासारखी पवित्र आणि विशाल आहे जिथं मोठमोठ्या राजवाड्यांचं महत्व काय काय का इथं या भूमीतील मधील आपल्या माणसांची या मने इतकी सुंदर येते, इतकी मोठी आहे ती का मन भरून स्वतःला नसलं तरी चालेल, पण आपण इतरांना मदत करू. अशा प्रकारचे काय का उंच भरारी घेणारे काय पवित्र मंदिरासारखे काय का पवित्र मनासारखे सुंदर मनी आहेत ती आणि विशाल मनी आहेत बघा. कवी सांगतात की माणसाची खरी श्रीमती त्यांच्या मनामध्ये असते. काय सांगते याच्यामध्ये आपल्याला बघा काय का माणसाची खरी जी संपत्ती असते आपण प्रॉपर्टी म्हणतो का ती त्याच्या मनामध्ये असते. दगडाचे प्रासाद उभारण्यापेक्षा प्रेम, दया आणि माणुसकीने भरलेले हृदय अधिक मौल्यवान आहेत बघा. काय सांगितले आपल्याला याच्यामध्ये दिसते आपल्याला काय? का दगडाचे प्रासाद म्हणता येईल आपण बरोबर आहे? काय दगडाचे प्रासाद म्हणजे काय आपण म्हणतो का एखाद्या दगडाप्रमाणे कठोर राहण्यापेक्षा एखाद्यासोबत तुम्ही प्रेमाने वागा, दयाने वागा, माणुसकीने वागा आणि माणुसकीने भरलेले हृदय काय अधिक मौल्यवान असते असं कवींचं म्हणणं आहे. पुढं काय बघा का आपल्याला हे सांगता याच्यामध्ये काय का सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे काय काय या भूमीतील लोकांच्या मनात सद्भावना असेल प्रेम असेल आणि बंधुभावाचा मोठा साठा रुजून भरलेला आहे का महाराष्ट्रातील लोक प्रेमळ असतील सहकार्य करणारे आणि दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे आहेत अशा प्रकारे आपल्याला कवींनी यामध्ये सांगितलेलं आहे काय बरोबर आहे पुढे बघा रत्नावा मौक्तिक आहे मूल्य मुळी नुरे काय रत्ने आणि मोती यांची किंमतही या सद्गुणांसमोर कमी पडते काय का जी माणसाचं प्रेम आहे जे माणसाला इतरांना धावून येतात आणि इतरांसोबत मदतीने कशा प्रकारे माणुसकीने वागतात याची जर तुलना केली तर रत्ने मोती म्हणजे सोनं नाणं आपण म्हणतो दागदागिने यांच्यापेक्षा याची किंमत काय कमीच पडते कारण भौतिक संपत्तीपेक्षा चांगले संस्कार लक्षात घ्या काय का भौतिक संस्कृतीपेक्षा चांगले संस्कार चांगले चारित्र्य अधिक मौल्यवान असते मित्रांनो बघा पुढे बघा रमणीची कुस काय रमणीची कुस जिथे नृमनिखनी ठरे शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा काय काय या भूमीत जन्म घेणाऱ्या माता शूर पराक्रमी आणि सुसंस्कृत पुत्रांना काय करतात तर जन्म देतात का माताच मुलांचे व्यक्तिमत्व घडवते महाराष्ट्रातील मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक वीर घडवले बरोबर आहे का अनेक वीर घडवले म्हणजे सांगण्याचा उद्देश काय का या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जितके काही पराक्रमी झाले आणि जितके काही पराक्रमी होतील तर त्यांना घडवणारे त्यांची आई असतील माता असतील हेच त्यांना घडवतात असं लेखकांचं म्हणणं आहे कवींचं म्हणणं आहे पुढे बघा काय सांगितलं शुद्धतेची शीलही उजळवी गृहा येथील स्त्रियांचे पावित्र चरित्र आणि संस्कार प्रत्येक घर काय करतात तर उजळवतात काय स्त्रियांचे पावित्र चारित्र्य आणि संस्कार प्रत्येक घर उजळवतात कवी महाराष्ट्रातील स्त्रियांच्या चारित्र्य असेल त्याग असेल आणि संस्काराचा गौरव करतात बघा काय करतात का गौरव करतात का अतिशय प्रामाणिकपणे राहून आपल्या मुलांचा आपल्या घरदाराचा सांभाळ करून आपल्या मुलांना पराक्रमाचे धडे गिरवतात अशा प्रकारे आपल्याला याच्यात सांगितलेले
बरोबर आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता का पुढं आता आपण बघणार आहे याच्यामध्ये का आपल्याला अजून कशा प्रकारे सांगितलेलं गेलेलं आहे आपल्याला का यामध्ये महाराष्ट्राबद्दलची माहिती. मग आता या कडव्यामध्ये आपण काय शिकलो, तर कवी सांगतात की महाराष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे काय, सद्गुणी माणसे, सुसंस्कृत माता, चारित्र्यवान स्त्री आणि शूर मावळे या गुणांमुळे महाराष्ट्राला काय वैभव आणि गौरव प्राप्त झाला आहे, हे आपण कडव्यामध्ये बघितलेलं आहे. बरोबर. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर नग्न बघा पुढं, नग्न खडंकरी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचेही शौर्य मावळे, दौडत चहू कडुनी जवे स्वार जेथले, भासती शतगुणित जरी असती एकले, एनम्मा परिसुनी रिपू शमित बल आहा. बघा काय काय याचा अर्थ असा होतो बघा, काय का हातात उघडी तलवार घेऊन मावळे युद्धासाठी सज्ज होतात. काय का हातात उघडी तलवार घेऊन जिथं शत्रूने आक्रमण केलं त्याचा सामना करण्यासाठी काय का जितके काय आपले मावळे आहेत तिथे लगेच तयार असतात. का मावळ्यांचे धैर्य आणि युद्ध तत्परता जिथे दाखवलेली आहे बघा. पुढे काय, चतुरंग चमूचे हे शौर्य मावळे, का शत्रूची मोठी सेना असली तरी मावळे त्यांच्या शौर्याने त्यांच्यावर मात करतात. कितीही चतुर असले किंवा कितीही मोठी जर त्यांची समोरचा दुश्मन आला, आपण शत्रू आला म्हणतो आपण, त्यांची कितीही असू द्या, कितीही सैन्य असू द्या, पण त्या शत्रूवरती नक्कीच मात देते बघा. का संख्या नव्हे तर धैर्य, आत्मविश्वास महत्वाचा असतो. काय दिसतं आपल्याला, का संख्या नव्हे तर धैर्य आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो. म्हणजे काय, की शत्रूंची संख्या ही किती असू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही, पण यावर आपल्याला फक्त आपल्यामध्ये धैर्य पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, दौडत चहूकडून जवे स्वार जेतले, महाराष्ट्रातील घोडेस्वार चारही दिशांना वेगाने धावतात. बरोबर आहे. जर आपण इतिहास बघितला तर महाराष्ट्राबाहेर देखील आपण खूप साऱ्या जागांवरती वर्चस्व निर्माण केलं होतं. का महाराष्ट्रातील घोडेस्वार चारही दिशांनी वेगाने धाव घेतात. मराठा सैन्याच्या चपळाईचे आणि युद्ध कौशल्याचे वर्णन आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. पुढे बघा, भासती शतगुणित जरी असती एकले, बघा एकच मावळा असला तरी तो 100 सैनिका इतका शक्तिशाली वाटतो. काय का किती समोरच्याचे दुश्मन शत्रू आपण म्हणतो त्याचे किती 100 जणी सैनिक असले तरी त्या 100 बरोबर हा एक आपला मावळा दिसतो, असं आपल्याला समजते. का धैर्य, आत्मविश्वास आणि पराक्रमामुळे मराठा सैनिकांची ताकद अनेक पटीने वाढलेली दिसते. बरोबर आहे. अनेक पटीने आपल्याला काय दिसते का, वाढलेली दिसते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कड्यात आपण काय काय महत्वाचा संदेश देताना दिसतंय का, खरी श्रीमंती पैसा राजवाड्यात नसते, माणसाच्या चांगल्या स्वभावात असते. नंतर काय चारित्र्यावर आपल्याला सांगितलंय का, त्याच्यानंतर आपल्याला काय मराठा सैनिकांच्या बद्दल आपल्याला काय सांगितले का, पराक्रमी सांगितले आपल्याला. ठीक आहे ना. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या का आपल्याला ह्या कवितेतून बघायला मिळते. अशा प्रकारे आपल्याला काय महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्या समोर दिसतोय. पुढे बघा, एन्नम्मा परिसुनी रिपु शमित बल आहा. काय, एन्नम्मा परिसुनी रिपु शमित बल आहा म्हणजे काय, का ही ओळ आपल्याला याच्यामधून काय सांगते बघा, का मराठ्यांच्या पराक्रमामुळे निर्माण झालेल्या दहशतीचे प्रतीक आहे. फक्त मराठा वीरांचे नाव ऐकूनही शत्रूचे धैर्य कमी होते बघा. काय का त्यांना समजलं का बाबा समोरचे जे आपले आहेत ते काय का आपल्याला कोणासोबत युद्ध करायचे, त्यांनी नाव जरी ऐकलं तरी त्यांची काय होते का जो आत्मविश्वास त्यांच्याबद्दल किंवा जे काही धैर्य वगैरे आहे ते आपल्याला काय काय बघायला मिळते का ते एकदम कमी होताना दिसते, हे आपल्याला पुढे दिसते. बरोबर आहे. पुढे आता बघूया मित्रांनो, बघा, विक्रम वैराग्य एक जांगी नांदती, जरी पटका भगवा झेंडाही डोलती, धर्म राजकारण समवेत चालती, शक्ती युक्ती एकवटुनी कार्य साधती, पसरे यत्कीर्ती अशी विस्मया वहा. बघा अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. आता आपण हा जो पाठ आपल्याला बघत आहे, हा जो आपण कविता बघतोय, या कवितेमध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दलचं जितकं काही वर्णन केलेलं आहे, खूप छान प्रकारे वर्णन आपल्याला केलेलं आहे. बरोबर आहे. हे आपल्याला बघायला मिळते. मग आता मित्रांनो बघा, आपण नुसता याचा नुसता अभ्यास करणं किंवा परीक्षेपुरतं मर्यादित नाही पाहिजे, तर आपल्या जीवनातही आपण काय केलं पाहिजे का आपण याच्यामध्ये आपण माहिती घेतली पाहिजे. बरोबर आहे. ते आपण वापरल्या पाहिजे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या कड्यात आपण का महाराष्ट्राच्या महान परंपरेचे वर्णन करताना कवींनी सांगितले आपल्याला का शौर्य असेल, त्याग असेल, धर्म, राजकारण, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म या सर्व मूल्यांचा संगम महाराष्ट्रात कसा दिसतो हे कवी प्रभावीपणे आपल्याला मांडतात. बघा, विक्रम वैराग्य
एक जांगी नांदती. काय का महाराष्ट्रात पराक्रम असेल, त्याग असेल, या दोन्ही गुण काय एकत्र नांदतात, म्हणजे काय एकत्र वागतात किंवा राहतात. सामान्यतः पराक्रमी व्यक्ती युद्धात पुढे असते, त्यानंतर काय का वैराग्य म्हणजे त्याग. परंतु महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की शौर्य आणि संयम यांचा सुंदर समतोल असतो. काय का शौर्य बरोबर आणि संयम काय यांचा सुंदर आपल्याला समतोल दिसतो. बरोबर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात शौर्य आणि उच्च नैतिक मूल्य दोन्ही दिसून येतात मित्रांनो. बरोबर आहे? आणि हीच खरी काय आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. बरोबर आहे? जरी पटका भगवा झेंडा ही डोलती, भगवा ध्वज हा महाराष्ट्राच्या स्वाभिमान, शौर्य आणि संस्कृतीचा काय हा प्रतीक आहे. बरोबर आहे? मग भगवा ध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नाही, तर तो धैर्य असेल, त्याग आणि राष्ट्रनिष्ठतेचे काय हा एक प्रतीक आहे. बरोबर आहे? धर्म राजकारण समवेत चालते. काय धर्म राजकारण समवेत चालते. महाराष्ट्रात धर्म आणि राजकारण यांचा योग्य समन्वय दिसतो. येथे धर्म म्हणजे न्याय, नीती आणि कर्तव्य आणि राजकारभार करताना नैतिक मूल्यांना महत्व देणे हा काय कवींचा एक आपल्याला संदेश आहे. पुढे बघा, शक्ती युक्ती एकवटून कार्य साधिती. शक्ती युक्ती एकवटून कार्य साधते. शक्ती आणि बुद्धी यांचा योग्य वापर करून मोठी कार्य पूर्ण केली जातात. केवळ बळ असेल, केवळ बळाच्याच आधारावरती नाही, तर किंवा नुसतं बुद्धीच्याच आधारावरती नाही, तर काय दोन्हींचा समन्वय म्हणजे काय दोन्हीही मिळून काय का आपल्याला असा पराक्रम घडताना दिसतो. पसरे येत कीर्ती अशी विस्मय वहा. बघा दिसते. सो आता मित्रांनो, याचा अर्थ काय होतो आपल्याला, का महाराष्ट्राची कीर्ती सर्वदूर पसरलेली असून ती आश्चर्यचकित करणारी आहे. काय का सगळीकडे कीर्ती पसरली, अख्ख्या जगाला माहित होऊन गेलं का महाराष्ट्रामध्ये किती पराक्रम झाले, कशा प्रकारे झाले, हे सगळं माहित होऊन गेले. आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे का महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि पराक्रम यामुळे त्यांचा लौकिक दूरवर पोहोचलेला आहे. बरोबर आहे? पुढे बघा मित्रांनो, गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो. काय का मराठ्यांच्या शौर्यगाथा आपण सतत ऐकाव्यात आणि त्यांचे स्मरण ठेवावे. बरोबर आहे? त्यांचं काय आपण करावे, स्मरण ठेवावे. त्यानंतर इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश दिलाय आपल्याला. काय का स्फूर्ती दीप्ती धृती ही देत अंतरी ठसो. अंतरी ठसो. बरोबर आहे? काय का या गीतातून आपल्याला प्रेरणा असेल, तेज असेल आणि धैर्य असेल आपल्या मनात कायम राहावे. कविता ही केवळ वाचण्यासाठी नसून तर जीवनात प्रेरणा देण्यासाठी मित्रांनो आपल्याला दिलेली आहे. वचनी लेखनही मराठी गिरा दिसो. आपल्या बोलण्यात, आपल्या लेखनात, आपल्या वागण्यात मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे. आपण कुठेही गेलो तरी आपली भाषा आपण वापरली पाहिजे, ती आपण ऐकली पाहिजे, ती आपण बोलली पाहिजे. इतरांसोबत आपण त्या गोष्टीतून, मराठी भाषेतूनच आपण व्यवहार केला पाहिजे आणि त्याचा आपल्याला काय का पूर्णपणे अभिमान असला पाहिजे. कवी सांगतात का मराठी भाषेवर प्रेम करण्याचा आणि तिचा सन्मान राखण्याचा संदेश आपल्याला या कवितेतून देतात. बरोबर आहे? पुढे बघा, सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी मनी वसो. काय महाराष्ट्राचे मूल्य असेल, संस्कृती असेल, इतिहास असेल, स्वाभिमान असेल आणि कर्तव्य भावना असेल आपल्या मनात कायम राहिली पाहिजे. इथे महाराष्ट्र धर्म म्हणजे न्याय, स्वाभिमान, पराक्रम असेल. काय न्याय असेल, स्वाभिमान असेल, पराक्रम असेल आणि माणुसकी, समाज हिताची काय तर एक भावना व्यक्त होते, हे आपल्याला असं कवी सांगतात. काय देह पडो. बघा पुढे काय सांगितलं आपल्याला, देह पडो तत्करणी ही अशी स्पृहा का या मूल्याची आवश्यक असेल तर आयुष्यभर आपण काय अर्पण करण्याचीही तयारी ठेवावी. कवी देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समाजासाठी का समर्पणाची भावना व्यक्त करतात. या देशाला, या महाराष्ट्र देशाला, या भारत देशाला जर गरज पडली आपल्या त्यागाची, आपल्या देहाची, तर आपण ते नक्कीच अर्पण केलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश आपल्याला कवी देतात. काय का आपल्याला या कविता सांगतात, या कडव्या सांगतात काय का महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजे शौर्य, त्याग. काय महाराष्ट्राची खरी ओळख काय तर शौर्य, त्याग आहे. त्याच्यानंतर न्याय, बुद्धिमत्ता आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अभिमान आणि समाज हिताची भावना. प्रत्येकानं ही मूल्ये आपल्या जीवनात जपावीत आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा काय करावा, अभिमान बाळगावा. बघा अशा प्रकारे आपल्याला सांगितलेले. सो विद्यार्थी मित्रांनो, बहु असत सुंदर ही कविता केवळ महाराष्ट्राची स्तुती करणार नाही, तर प्रत्येकाच्या मनात आपल्या मातृभूमीत प्रेम असेल, मराठी भाषेचा अभिमान असेल आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करून देणारी प्रेरणादायक कविता आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेमध्ये आपण बघितलेलं आहे का या महाराष्ट्राबद्दल, काय का महाराष्ट्राबद्दल आपण बघितलेलं आहे का कशा प्रकारे आपल्याला माहिती दिसते, काय काय आपल्याला दिसते, शौर्याचा असेल, पराक्रमाचा इतिहास आपल्याला जाणून दिसते. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा का मित्रांनो, आज आपण 12वीचा मराठी विषयातील अत्यंत महत्वाचं आणि बोर्डाच्या परीक्षा दृष्टिकोनातून उपयुक्त अशी बहु असं सुंदर ही कविता आपण काय केली, अभ्यासलेली आहे. बघा मित्रांनो, ठीक आहे ना. तर मित्रांनो आता लक्षात घ्या का आपल्याला हे
कवी सांगतात का जगात अनेक सुंदर आणि संपन्न असतील किंवा असे खूप देश असतील, पण त्याच्यामध्ये आपला काय महाराष्ट्र देश आहे. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा आणि येथील लोकांची उंच स्वप्ने, मराठ्यांचा पराक्रम यामुळे महाराष्ट्राचे काय स्थान आपल्याला वेगळं दिसते. बरोबर आहे. या अशा प्रकारे बघा मित्रांनो आपल्याला सांगितलेले का महाराष्ट्रातील माणसाच्या मनातील प्रेम असेल, सद्भावना असेल, चारित्र्याचे वर्णन करतात. मोठमोठ्या राजवाड्यांपेक्षा मन चांगले आहे अशा प्रकारे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रात शौर्य असेल, त्याग असेल, एकत्र दिसतो. भगवा ध्वज स्वाभिमानाचे प्रतीक आहे. शक्ती आणि बुद्धी यांच्या सहाय्याने मोठी कार्य पूर्ण होतात. या अशा प्रकारचं वर्णन आपल्याला या कवितेमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसायला मिळते. तर आपल्याला या कवितेतून आपल्याला महत्वाचे काय संदेश देते काय, तर आपल्या मातृभूमीवरती आपण प्रेम केलं पाहिजे. त्यानंतर मराठी भाषा संस्कृतीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषेचा आपण वापर केला पाहिजे. समाजासाठी आणि देशासाठी प्रामाणिकपणे आपण कार्य केलं पाहिजे. म्हणूनच ही कविता केवळ महाराष्ट्राचे वर्णन काय का महाराष्ट्राचे वर्णन नाही करत, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि कर्तव्य भावना जागृत करणारी प्रेरणादायी आपल्याला ही कविता दिसते. बरोबर आहे. सो आता विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा विषय आपण समजून घेतला, आशय समजून घेतला, कवितेतून आपल्याला काय संदेश दिलाय आणि महाराष्ट्राचे वैशिष्ट्य देखील आपण समजून घेतले. त्यानंतर मराठी भाषेचं आपण काय केलं महत्व देखील समजून घेतले आणि महाराष्ट्र धर्म देखील आपण याच्यातला काय समजून घेतलेला आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आपण आता यावरती लवकरच चाल लावण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचाही आपण व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती राहा. बाकीचे जे काही तुमचे विषय वगैरे आहेत त्याचेही मी लवकरच व्हिडिओ याच्यावरती अपलोड करणार आहे आणि 12वीच्या बोर्डचे क्वेश्चन पेपर जुन्या खूप साऱ्या माझ्याकडे इथं समोर आहेत त्याही अपलोड करणार आहे आणि त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन देणार आहे. मागच्या वर्षी पण आपण क्वेश्चन पेपर अपलोड केलं, त्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. पण यावर्षी आपण प्रयत्न करणार आहे का आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ कोणीच टाकत नाही, म्हणून आता आपण त्यांचे व्हिडिओ टाकणार आहे. जितकं काही सिलेबस कव्हर करता येईल तितकं आपण पॉझिटिव्हली आपण सिलेबस हा कव्हर करून घेणार. चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि काही लागलं तर मला एकदा कमेंट करा. नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.